मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आता वाजलेले आहेत 9:15 आणि मी बाहेर निघाले. तुम्हाला माहितीच आहे, तर मी निघाले किटी पार्टीसाठी. आज आमची या मंथची किटी पार्टी आहे. मागच्या म्हणजे थोडी लेट झाली, त्यामुळे आता लवकर आली. सो एका फ्रेंडची आहे आणि आम्ही हॉटेलमध्ये जेवण करणार आहोत. म्हणजे तिथे जाऊनच जेवण करून किटी म्हणजे ॲज जे काही कोणाला द्यायला लागतात, मला माहितीच आहे किटी म्हणजे काय असते एक्झॅक्टली. तर सगळेजण बीशी सारखंच आहेत म्हणू शकता. एक बीशीच असते, ज्याची बीशी असेल त्याच्या घरी जाऊन जेवायचं. पण आज आम्ही जाणार आहोत बाहेर. तर आत्ता मी निघाली आहे आणि घरात सगळ्यांचं व्यवस्थित करून जावं लागतं मला. सकाळी उठून गार्गीचं माझ्या मिस्टरांचं आवरून दिलं, त्यांचं नाश्ता लंच बनवून मग त्यानंतर सगळ्यांचं घर क्लिनिंग वगैरे करून त्यानंतर नाश्ता बनवला सगळ्यांसाठी. मीही नाश्ता थोडासा करून चालली. चला तर जाऊया किटी पार्टीला. आणि आमच्या किटी पार्टीची थीम होती यावेळेची की ट्विन्स म्हणून यायचं, म्हणजे जोड्या जोड्या. तर सगळेजण आले होते. मी ॲक्च्युली वेगळी होते, कारण मला ड्रेसिंग वगैरे म्हणजे येत नव्हते ड्रेसेस वगैरे. सो मी डिफरंट घालण्याचं ठरवलं, कारण बाकीच्या सगळ्या जोड्या होत्या आणि मी एकटीच वेगळी राहत होते. सो मग इट्स ओके. सो त्यानंतर आम्ही गेलो होतो बॉम्बे फूड फॅक्टरीमध्ये आणि आम्ही आलेलो आहोत किटीसाठी बॉम्बे फूड फॅक्टरीमध्ये. आणि हे आमच्या फ्रेंडचीच आहे, हे आमच्या फ्रेंडचंच हॉटेल आहे. आणि तुम्ही पाहू शकता इकडचं जेवण इतकं सुंदर असतं. तर इकडे सँडविच वगैरे खाल्लं आणि इकडचा जिनी डोसा एक आयटम आहे, तो इतका फेमस आहे जिनी डोसा आणि खूप टेस्टी लागतो. तर तुम्ही कधी आलात बॉम्बे फूड फॅक्टरीमध्ये तर ट्राय करा. आणि असं थीम देखील इथली बॉम्बेचीच आहे पूर्ण अशी, म्हणजे तिथे सर्व जे पेंटिंग वगैरे केलं आहे ते बॉम्बे फूड फॅक्टरीमध्ये सगळं बॉम्बेचा स्टाईल आहे. आणि त्यासोबतच इथे आम्ही पावभाजी देखील खाल्ली होती. आणि नेहमीच आम्ही किटी पार्टीमध्ये हाऊजी हा गेम प्ले करतो. तर यावेळी देखील आम्ही खेळलो आणि यावेळी मी विन झाले होते. मला 10 रुपीज म्हणजे 10 दिराम्स भेटले होते. सो इतकी मजा येते की हाऊजी खेळायला खूप छान वाटतं. हॅलो, आणि किटी पार्टी संपल्यानंतर मी डायरेक्ट घरी निघाले. 12 वाजलेले होते आणि खूप ऊन झालं, तुम्ही पाहू शकता. आणि असं चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं. सो आता पहिल्यांदा घरीच जाणार आहे. एका फ्रेंडकडे जायचं होतं भेटायला तिला, बट खूप ऊन झालं आणि बराच वेळ झाला बाहेर आहे. तर म्हटलं आधी घरी जाईल आणि मग 3-4 वाजता जाईल भेटायला तिला.